सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची तारीख आता सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे आता जाहीर झालेली आहे। लगेच आता एका मिनिटामध्ये यादी पाहून घ्या, कारण बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची वाट पाहिलेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती। परंतु आज अखेर नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची अधिकृत अशी यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। शेतकरी बांधवांनो, यादी लगेच पाहून घ्या, तारीख लगेच पाहून घ्या, तुमच्या खात्यामध्ये कधी रक्कम मिळणार। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज सर्वात मोठी बातमी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे। काय बोललेले आहे देवेंद्र फडणवीस साहेब, काय म्हणलेले आहे एकनाथजी शिंदे, लगेच पाहून घेऊया, अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया तुम्हाला काय करायचे आहे। तुमच्या खात्यामध्ये निधी का जमा झाला नाही, का नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला नाही, ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी एकाच व्हिडिओमध्ये, अगदी आपल्या या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो पाहून घेऊया, नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये एक निर्णय जारी झाला असून आता लवकरच शेतकऱ्याला हप्ता मिळणार। तर नेमकं कधी, ती तारीखच आता पाहून घेऊया। बघा, तर मग शेतकरी बांधवांनो, नेमका हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसामध्ये या ठिकाणी प्रश्न आला होता। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज अर्थमंत्र्यांना देखील या संदर्भामध्ये ऑर्डर दिलेली आहे। PM किसानचा 20वा हप्ता म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल 2000 रुपये जमा झाले। यामुळे शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता का आला नाही याबद्दल अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती। शेतकरी नाराज होते, कारण त्यांना दोन्ही हप्ते मिळायचे होते, परंतु बघा शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये म्हणजे की PM किसान महासन्मान निधी योजनेचे मिळाले होते। परंतु आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी, अर्थमंत्री साहेबांनी अशी महत्त्वाची सूचना या ठिकाणी आज दिलेली आहे। त्या सूचनेचे पालन देखील शेतकऱ्याला करावं लागणार। तसेच महत्त्वाची माहिती देखील सांगितली आहे। बघा, आज टोटल 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता सोडण्यात येणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, हे महत्त्वाचे 12 जिल्हे कोणते आहे ते आता आपण पाहून घेऊया। तर 12च जिल्ह्यामध्ये हप्ता का सोडण्यात येणार आहे, बघा बाकीच्या जिल्ह्यांचं काय होणार, त्या जिल्ह्यांमध्ये हप्ता मिळणार आहे की नाही, तर असं काही होणार नाही। बघा 12 जिल्ह्यांमध्ये आज तर वितरण होणार, परंतु राहिलेल्या पण जिल्ह्यामध्ये उद्या वितरण होणार, म्हणजे की सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारला या ठिकाणी वितरण करायचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, काही अडचणी आहेत, काही या ठिकाणी सरकारच्या तांत्रिक अडचणी आहे, त्या अडचणीमुळे शेतकऱ्याला फक्त 12 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये भाग पडत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता ते महत्त्वाचे कोणते 12 जिल्हे आहे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधीचे हस्तांतर होणार आहे, ते देखील आता आपण पाहून घेऊया। तर मग बघा, PM किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी आले आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते आले नव्हते। यामुळे नमोचे 2000 रुपये कधी येणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली होती। आता या चर्चेला पूर्ण विराम लागलेला आहे। अखेर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी मिळणार याचा निर्णय आज सरकारच्या माध्यमातून जाहीर पण करण्यात आलेला आहे। बघा, सरकारला 4000 रुपये तुम्हाला एकत्र द्यायचे होते, म्हणजे की भाजप सरकारला, पण तुम्हाला तर काय नमोचा हप्ता मिळाला नाही। तर मग या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांनो, आता याचे कारण देखील सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। तांत्रिक अडचणी आल्या होत्या, बघा तांत्रिक अडचणीमुळे तुम्हाला हप्ता मिळाला नाही, आणि सोबतच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देखील हप्ता जमा झाला होता। त्यामुळे या ठिकाणी सरकारची जी काय तिजोरी आहे यावर थोडासा भार पडला होता। त्यामुळे आता बघा ती तिजोरी पण आता भरली आहे, म्हणजे की बघा भरली म्हणल्यापेक्षा या ठिकाणी सरकारचा तणाव आता दूर झालेला आहे, कारण की बघा आता या ठिकाणी निधी उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला टोटल 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार आहे, असे सरकारने आज स्पष्टपणे सांगितलं आहे। बघा, आता राज्य सरकारने दुसऱ्या एका योजनेचा निधी तुमच्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आजच जमा करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे, दिली आहे। पैसे आज मिळणार की उद्या मिळणार अशा बातम्या
येत होत्या, आता मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना तत्काळ या ठिकाणी खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आज या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त आणि फक्त 2,000 रुपये जमा केले जाणार आहे. उरलेल्या जिल्ह्यांचं काय? उरलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या रक्कम जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, मागील 6 हप्ते मिळालेल्या आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा केला जाणार आहे. PM किसानचे 2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आला. त्याचप्रमाणे आता राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये बघा आलेचा तुम्हाला आता मेसेज येणार आहे. पण एक मोठी अडचण आहे, आता सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही. फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून बघा हप्ता मिळणार आहे आणि काही विशिष्ट शेतकरीच आहे त्यांना लाभ मिळणार आहे. आता ते कोणते विशिष्ट शेतकरी आहे आणि ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ते आपण पाहू. परंतु बघा सरकारने अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र देखील ठरवलेले आहे. PM किसानचा हप्ता सर्वांना मिळाला, पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्वांना मिळणार नाही, हे लक्षामध्ये ठेवा. आता यामागचे कारण राज्य सरकार बघा आणि केंद्र सरकार हे जे काय दोन्ही सरकार आहे, हे दोन्ही सरकार वेगवेगळे काम करते. म्हणजे बघा थोडेसे यांच्यामध्ये नियम वेगळे आहेत. त्यामुळे बघा आता राज्य सरकारचा जो काय निधी आहे त्याच्यावर काही अटी घालण्यात आलेल्या आहे. त्या अटींची पूर्तता शेतकऱ्यांना करावी लागणार, तरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता कोणत्या अटी आहे ते देखील आपण पाहूनच घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारने जाहीर केलं आहे फक्त आणि फक्त याच 12 जिल्ह्यांमध्ये आणि फक्त याच प्रकारच्या शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार. तर कोणत्या शेतकऱ्याला हे पैसे मिळणार आहे बघा, कोणत्या बँकेमध्ये हे पैसे येणार आहे आणि जिल्ह्यांची यादी काय आहे हे आता आपण लगेच एका मिनिटामध्ये पाहून घेऊया. शेतकरी बांधवांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल त्यांनी तात्काळ फार्मर आय डी कार्ड काढून घ्या, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. फार्मर आय डी कार्ड म्हणजे बघा तुम्ही शेतकरी आहात याचे ओळखपत्र. ज्या शेतकऱ्यांकडे हे नाही त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल बघा तर तुमच्यासाठी ही खुशखबरच आहे, तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे हे लक्षपूर्वक आता पाच चला. पुढील 1 मिनिट आता पाहून घ्या कोणते ते 12 जिल्हे आहे आणि कोणत्या त्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे उत्पन्न बघा, तुमचे उत्पन्न देखील तपासण्यात आलं आहे. जर तुमचे उत्पन्न बघा 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल बघा, 2.5 लाखांपेक्षा जास्त जर तुमचे उत्पन्न असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार नाही, असे सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, मग तुमचे उत्पन्न किती पाहिजे? 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचे उत्पन्न पाहिजे, असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता बघा, आणि तुमच्याकडे या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे, अशी सरकारची अट आहे. आता त्या टोटल 12 जिल्हे कोणते आहे ते आता आपण पाहून घेऊया. सोबतच शेतकरी मित्रांनो, यामध्ये लाखो शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरलेले आहेत. कारण बघा त्यांनी त्यांचे जे काय बँक खातं आहे बघा ते त्यांच्या आधार कार्डशी जोडलेले नाही. बघा आता तुम्हाला ते तर काम करायचंच आहे, परंतु तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टात आणि बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कोणत्याही खाजगी बँकेमध्ये असले तरी सरकारने आता स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्हाला तुमचे आधार कार्ड, मोबाईल नंबर बघा, आधार कार्ड मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करूनच ठेवावं लागेल, म्हणजे की तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही. बघा जर तुम्ही हे काम केले नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण बघा या ठिकाणी सरकारने हे पैसे आधार कार्डच्या नंबरवर सोडायचे आता सुरू केले आहे. जर तुम्ही आधार कार्डचा नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडला नसेल, फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल, बघा शेतकरी बांधवांनो ही महत्त्वाची कामे जर तुम्ही पूर्ण केली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. याशिवाय तुमचे जे रेशन कार्ड आहे बघा हे पिवळे किंवा केशरी असायला पाहिजे, असे या देखील सरकारने सांगितलं आहे. आता पटकन आपण या ठिकाणी ते महत्त्वाचे जिल्हे पाहून घेऊया.
बघा टोटल 12 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघा चुकीच्या पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतला आहे. चुकीचे उत्पन्न दाखवून हा लाभ घेतलेला आहे. सरकारने आता त्या शेतकऱ्यावर कारवाई करण्याचे देखील ठरवलेले आहे. बघा त्यामुळे तुमच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लाभ जर घेत नसाल तर तुम्हाला देखील हप्ता मिळणार असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुमचे आधार कार्डवरील नाव, तुमच्या बँक पासबुकवरील नाव एक आहे का, नाव जुळत आहे का, जन्मतारीख एक आहे का, जर नसेल तर तुम्ही तात्काळ ती दुरुस्त करून घ्यावी. तसेच तुमचे बघा आधार कार्ड अपडेट नसेल तर ते देखील या ठिकाणी तुम्ही अपडेट करून घ्यावा, म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. आता शेतकरी बांधवांनो, बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधी कोणत्या त्या बँके आहेत ज्या बँकेमध्ये हे पैसे सर्वात अगोदर जमा होणार आहे. तर बघा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे जमा होणार आहे. जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तुम्हाला देखील सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळतील. यासोबत बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक आणि सोबतच बघा आता कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक ह्या महत्त्वाच्या बँके आहे. या बँके सोडून इतर कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खाते असेल तरी पण चालेल, परंतु तुम्हाला थोडासा उशीर लागू शकतो. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्याप्रमाणे या बँकेमध्ये तुमचे खाते असायला पाहिजे. आणखीन कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. तर बघा नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर शेतकरी बांधवांनो बघा, आणि सोबतच लातूर, उस्मानाबाद, धाराशिव आणि जळगाव बघा हे महत्त्वाचे जिल्हे आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. हे जिल्हे सोडून जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तरी पण चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकारने असं सांगितलं आहे वितरण या ठिकाणी पटापट म्हणजे की जिल्ह्यामध्ये होणार आहे. म्हणजे की उद्या पण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी येणार आहे. सर्वात अगोदर ती यादी तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण आपण जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी पाहून घेतली आहे. बघा ह्या यादीनुसार बघा तुम्ही पात्र जर असाल तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. बऱ्याच दिवसापासून अफवा सुरू होत्या, या मुहूर्तावर हप्ता जमा होणार, त्या मुहूर्तावर हप्ता जमा होणार, परंतु हप्ता काय जमा झाला नाही. पण आज अखेर मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः ही बातमी दिलेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.